बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ कथाकार गदी माडगुळकर लिखित एक कथा, काशी यात्रा. 50-60 वर्षांपूर्वीची गोष्ट. महाराष्ट्रातील खेड्यात तेव्हा मध्ययुगच नांदत होतं. ऋतुचक्राने एक वळसा पुरता घेतला. पुन्हा श्रावण महिना आला. गावाबाहेरचे विटके माळ पुन्हा हिरवाळून आले. गावदरीची राणे पुन्हा वाडीला पडली. गावातल्या घाणेरड्या रस्त्यांच्या कडा दुर्वांनी खचून गेल्या. माळवदावर देखील हराळी वाचली. लिंबा बाभळींचा पान पसारा अधिक तजेलदार झाला. चिंचांच्या झाडावर नखा एवढी फळे लटकू लागली. 12 महिने रखरखीत भासणारा मानदेश इथून तिथून ओलावला. गावातल्या गायकवाडांच्या पडक्या वाड्याच्या जुनाट भिंती पावसाचे पाणी पिऊन फुगल्या. कित्येकींच्या अंगी गवताचे पोपटी अंकुर फुटले. परसातल्या जास्वंदीवर लाल भडक रंगाची फुले उमलू लागली. आडाजवळच्या ओसाडीत तेरड्यांची झाडे तरारली. त्यांची रंगीबेरंगी फुले खदखदून हसू लागली. उकिरडे देखील हिरवेगार झाले. चिटुकल्या मिटुकल्या निनावी फुलांनी त्यांचे किळसवाणे देह झाकून टाकले. कडव्या उन्हाना कोंबटपणा आला. सारे काही शितळले, सारे काही उजळले. गावामध्यावरल्या टोलेजंग वाड्यात नांदणाऱ्या राधाबाई मात्र होत्या तशाच होत्या. श्रावण आला म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर टकलाई आली नाही की डोळ्यांत आनंदाचा कवडसा चमकला नाही. उपास तापास 12 मास करीत श्रावणामुळे ते आणखी वाढले. राधाबाईंची अंगलट मूळची सुडवूल. या उपासा तापासांनीच गेल्या 4-5 वर्षात त्या वाळल्या होत्या. त्यांच्या अंगकांतीच्या केतकीला कसली तरी कीड लागली होती. रंगाच्या रसरशीतपणाला वाळकुंजी कळा आली होती. त्या उदास होत्या, निराश होत्या. तसे राधाबाईंना काही कमी होते असे नाही. घरात 3 गावचे कुलकर्ण होते. काशीनाथ पंतांची कमाई चांगली होती. पंचक्रोशीत त्यांच्या नावाविषयी आदर होता. सरकार दरबारी वजन चांगले होते. रानात चाहूरभर जमीन होती. गावात हा भला मोठा वाडा होता. वांजोटे पण होते असेही नाही. त्या दाम्पत्यापोटी 3 मुली जन्माला आल्या होत्या. मोठी गोदा नातीदुती झाली होती. बनी चनी अजून हदगा नाचण्याच्या वयाच्या होत्या. मुली थोड्या बापाच्या रंगरूपावर उतरल्या होत्या. पण हुंडागोंडा देऊन त्यांना उजवता येईल इतकी ऐपत त्यांना खास होती. नाही म्हणायला थोरली गोदा त्याकाच्या रीतीप्रमाणे गळ्यात आली होती. तिला 15वे लागले होते. ती पोरगी ठार मुकी होती. पण काशीनाथ पंत ही मोठा जागा माणूस होता. आपले नाणे पुऱ्या मोलाचे नाही याची त्यांना जाणीव होती. त्यांनी तिच्या लग्नाचे जवळजवळ जमवीत आणले होते. घाटावरच्या कुणा भिक्षुक घराण्यातील एक मुलगा त्यांनी हिरला होता. हुंड्यापोटी पिकता मळा जावयाच्या नावावर करून देण्याचे अभिवचनही त्यांनी दिले होते. तिचे लग्न ठरल्यासारखेच होते. राधाबाईंची ती काळजी जवळजवळ मिटल्यातच जमा होती. तरीही त्या उदास होत्या, निराश होत्या. यापुढे आपल्याला अपत्य होणार नाही हे त्यांनी हेरले होते. पहिली मुले बाळपणीच गेल्यामुळे मुले लहान होती. पण त्या मात्र प्रौढ झाल्या होत्या. आपल्याला साऱ्या मुलीच आहेत, वंशाला दिवा नाही असले काही दुःख त्या वागवीत होत्या. म्हणावे तर तसेही नव्हते. थोरल्या दिराचा मुलगा दिगंबर त्यांनी त्याच्या जन्मापासून आपल्या ओट्यात घेतला होता. तो त्यांचा पुतण्या आहे, मुलगा नव्हे असे कधी कुणालाच वाटले नव्हते. तो दिगंबर पंढरपूरला जातो म्हणून गेला होता आणि अद्याप परतला नव्हता. हे एकच दुःख त्यांना करपवित होते, जाळीत होते. दिगंबरची आई त्याला जन्म देताच देवाघरी गेली होती. वडिलांनी फक्त त्याला जावळातच पाहिला होता. त्यांनीही त्याचे बालपण खेळवले नाही. तो वाढला राधाबाईंकडेच. त्या दिगंबरला जाऊन आता 4 वर्षे झाली होती. 4 सालांपूर्वी तो आखाड महिन्यात गेला होता. काशीनाथ पंतांनी शोध करण्याचे सारे प्रयत्न आटोकाटपणे करून पाहिले होते.
आता दिगंबराचा विषयच बोलायचा नाही असे ठरवून दैवी आलेली निराशा त्याने निश्चयाने पचवली होती. पतीच्या आज्ञेची पाणरेघ देखील न ओलांडणाऱ्या राधाबाईंनी गेल्या वर्षभरात दिगूची आठवण बोलून दाखवली नव्हती. पण त्या उदास होत्या, निराश होत्या. त्यांच्या काळजात बारमहा उन्हाळा रखरखू लागला होता. मन कोळपले होते. श्रावणाच्या हिरव्या आगमनानेही त्यांचे मन अंकुरले नाही. वाळून चोता झालेली आशा काही केल्या हिरवळली नाही. त्या वावरत होत्या, नित्याची कामे करीत होत्या, बोलत होत्या, चालत होत्या, पण सारेच कसे मागून आणल्यासारखे चालले होते. दिगंबर आता येणार नाही याविषयी त्यांचीही आता खात्री पटली होती. निराशेच्या काजळ पसाऱ्यात एकच दिवली मिनमिनत होती. राधाबाईंना एक ईश्वरी देणगी होती. पुढे घडणाऱ्या गोष्टी त्यांना अचूकपणे आधी कळत. ध्यानीमनी नसताना त्यांना बोलकी स्वप्ने पडत आणि ती भवितव्याची अचूक चाहूल देत असत. आपली ही अनुभूती त्या कधी कुणाला सांगत नसत, पण समजेल त्या मार्गाने दुसऱ्यांना सुचवून ठेवीत असत. गोदीच्या वेळी गरोदर असताना त्यांना स्वप्न पडले होते. आपली मोठी गाय व्यायली, तिला कालवड झाली, पण त्या कालवडीच्या तोंडावर जन्मतःच काटे मोरकी आवळलेली आहे. त्याने ते स्वप्न त्यावेळी काशीनाथ पंतांना किंवा घरातल्या कोणा वडील मंडळींना सांगितले नव्हते. त्यांना स्वतःला मात्र मनोमन वाटले होते की आपल्याला मुलगी होणार आणि ती आमरणमुखी राहणार. त्या कल्पनेने त्यांना घाबरवून सोडले होते. पुढे झाले होते ते अगदी त्या स्वप्नावर हुकूम झाले होते. मुकी गोदा आता लग्नाला आली होती. मागे एकदा काशीनाथ पंतावर काही सरकारी किटाळ आले होते. त्याच्यापूर्वी 6-1 महिने राधाबाईंना स्वप्नात दिसले होते की आपल्या नवऱ्याच्या बंडीचा बंद तुटला आणि कधी नव्हे ते आपल्यावर संतापले, कडाडले. त्यांनी आपल्यावर हात देखील उगारला, पण मारले नाही. असली एक का अनेक स्वप्ने त्यांना आठवत होती. पण आजकाल त्या स्वप्नांनीही त्यांच्याकडे पाठ फिरवली होती. दिगंबरचा विचार त्यासारखाच मनी मानसी वागवीत होत्या आणि तरीही त्यांना दिगंबरविषयीचे स्वप्न पडत नव्हते. खरं तर त्याचा चेहराच त्या विसरल्या होत्या. एखाद्या दिवशी तो आला तर आपण त्याला ओळखू की नाही असला वांझ विचार त्यांना उगीच छळत होता. दिगंबरच्या नाहीजे होण्याने त्या कायमच्या अस्वस्थ झाल्या होत्या. त्या दिवशी आदित्यवार होता. श्रावणातल्या आदित्यवारी राधाबाई एक व्रत नित्य नेमाने करीत आल्या होत्या. प्रातःकाळी उठल्याबरोबर स्नान होई तो मौन धरायचे. स्नानोत्तर सूर्याची पूजा करायची. घरातल्या मुलाबाळांना जमवायचे. त्यांच्या सर्वांच्या हाती तांदळाचे 3-3 दाणे द्यायचे. आपण 3 घ्यायचे. एकाग्र चित्त करून आपण रविवारची कहाणी सांगायची. एकाग्र चित्त करून मुलाबाळांनी ती ऐकायची. आजही माझ घरातल्या घुसळखांबाशी बसून त्या कहाणी सांगत होत्या. चन्नी बनी बरोबर मुक्की बहिरी गोदावरीही त्यांचे कथन ऐकत होती. 6व्या आदित्यवारी 6वा मुलगा उठला. तळ्याच्या काठी येऊन उभा राहिला. अगं दासींनो, तुम्ही दासी कुणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आलाय. काय आलाय? बाहेर कुणाचा तरी आवाज आला आणि राधाबाई थोडक्यात थांबल्या. माझ घराच्या चौकटीतून एक तरुण पुरुष आत आला. उंच आणि सडपातळ, हनवटीवर कोवळी दाढी वाढलेली, मिशांचा रेशमी मऊपणा दाढीशी येऊन मिसळलेला, अंगावर भगवी छाटी, हातात कुबडी. राधाबाईंनी ते डोळे ओळखले. कहाणी अर्धी सोडू नये ही व्रताची मर्यादा त्यांना अडवू शकली नाही. सर्वांग थरथरल्यासारखे होऊन त्या आवेगाने उभ्या राहिल्या. झेपावत गेल्यासारख्या त्या तरुणाकडे धावल्या. तोही थोडा पुढं आला. मायलेकरांची मिठी झाली. तरुण डोळ्यांच्या कोरीत थबकलेल्या अश्रुबिंदूंनी समोरच्या प्रौढ डोळ्यांतून झरणाऱ्या धारा एकटाक पाहून घेतल्या. चनी बनींच्या डोळ्यांत लख्ख प्रकाश पडला. जिम्म्यातल्या टाळीगत टाळी मारत त्या दोघी ओरडल्या, दिगू दादा, दिगू दादा. मुक्या गोदीचे डोळे मुकेपणानेच ओरडले, दिगू दादा आला. खरोखरच दिगू दादा आला होता. 4 वर्षांनी परत आला होता. थोरलाहून माघारी आला होता.
पोराचा पुरुष झाला होता, पण तो आता प्रापंचिक राहिला नव्हता. मानलेल्या आईचे मानलेले नाते जणू त्याने तोडून टाकले होते. सख्खेपणाला लाजवणाऱ्या चणीबनीच्या नात्याशीही रामदासी दिगंबराचा कसलाच संबंध उरला नव्हता. काशीनाथ पंतांची हरवलेली काठी अचानकपणे गवसली होती. त्या काठीने संन्याशाच्या दंडाचा वेश घेतला होता. काशीनाथ पंताचे हात त्याला धरू धजणार नव्हते. मुलगा भेटला, पण रामदासी होऊन, वैराग्याची वस्त्रे पांघरून. वास्तविक मुलगा आला या घटनेने कुलकर्ण्यांच्या आनंदाला उधाण यायचे, पण सारे घर उलटे मलूल झाले. उताला यावा तो आनंद आतल्या आत नासून गेला. साऱ्या दुधाण्याचीच रया गेली. गावकऱ्यांच्या झुंडी भेटायला आल्या, गावातल्या आयाबाया बघायला आल्या. शेजार पाजारच्या गावातले सगळे सोयरे खबर मिळताच टाकोटाक येऊन बसले. दिगंबर सर्वांना भेटला, नुसते हसला, बोलला फारसे नाही. सारे संभाषण त्याने एकाच वाक्यात गोठवून टाकले होते, जय जय श्रीराम. अनेकांनी अनेक तऱ्हेने विचारले. दिगंबर बोलता झाला नाही. गेल्या 4 वर्षात काय व कसे घडले ते त्याने कुणालाच सांगितले नाही. राधाबाईंनी 3 रात्री रडून काढल्या. काशीनाथ पंतांनी अनेकदा पाठीवर हात फिरवीत त्यांना समजावले, जे पोटी आले नाही ते हाती कुठून मिळेल, किती रडाल. दिगंबर देवाचा होता, देवानं त्याला आपला केला. तो आला, यात सारे मिळाले. राधाबाईंचे डोळे कोरडे झाले, पण त्यांच्या नाकपुड्यांतील कापरा वारा कापतच राहिला. गळ्यातला औंडा बोलणे भाषण अडवीतच राहिला. 4थ्या दिवशी रामदासांचा एक जथ्थाच्या जथ्था दारापाशी आला. त्यात तरणे होते, प्रौढ होते, 1-2 म्हातारीही होते. सारे रामदासी भगव्या छाट्या लिहिलेले, राम रसायन प्यायलेले. त्या साऱ्यांनी राधाबाईंच्या वाड्यात तळ ठोकला. बरोबर आणला भला मोठा चंदनी देव्हारा ओसरीवर ठेवला. देव्हाऱ्यात राम सीता लक्ष्मणांच्या देखण्या प्रतिमा बसवल्या. उजाडल्यापासून मध्यरात्रीपर्यंत सोहळे सुरू झाले. भूपाळ्या, पूजा, आरत्या, श्लोक, सवाया, दासबोधाचे पाठ अखंडपणे दुमदुमू लागले. त्या भाविक जोडप्याच्या वाड्याचा जणू सज्जनगड झाला. गावकरीही भक्तीने जमू लागले. राधाबाई दुःखी कष्टी होत्या तरी मन लावून साऱ्यांचे करू लागल्या. दिगंबर तर रामनामाशिवाय अक्षर बोलत नव्हता. त्याचे साथीदार गात होते, नाचत होते. दिवसातून 10 दिगंबराच्या पायावर डोकी ठेवीत होते. ते कोण होते तेही काशीनाथ पंतांच्या कुटुंबियांना कळले नाही. त्यांची बोली काही वेगळी होती, मराठीसारखी वाटे, पण ती मराठी नव्हती. आया बाया विचारू लागल्या की राधाबाईंच्या जीवाची तत्खील होत राही. चणीबणी बावरल्या चिमण्यांसारख्या दुरून दुरून भिरभिरत गोदी आचारी का बिचारी होई. काशीनाथ पंत सारे भिजल्या डोळ्यांनी पाहत राहत. कुणाला काहीच कळले नाही. बरोबरची मंडळी ही रामानंदी. त्यांना काही म्हटल्या काही सांगितलेच नाही. स्नाने, संध्या, भोजनपंक्ती सारे होत राहिले, पण दिगंबर रामदासी कसा झाला हे कुणालाच कळले नाही. विचारणेही कुणाला साधले नाही. एके दिवशी पूजा आटोपली. आरत्या, सवाया, सरत्या झाल्या आणि शिष्यानी मूर्ती उचलल्या. देवारा हलवला. वळकट्या बांधल्या जाऊ लागल्या. यात्रा हल्ल्याची चिन्हे अचानक दिसू लागली. मग मात्र राधाबाईंच्याने राहवले नाही. त्यांनी पटकन अत्यावेगाने जाऊन दिगंबराचे पाय धरले. काकुलतीची परमावधी करून त्या म्हणाल्या, दिगंबर, नको रे जाऊस. असाच का होईना, पण इथं राहा. अनाथ होतास म्हणून तुला पदराखाली घेतला, अनाथाचा सनाथ केला. तू आम्हाला अनाथ करू नकोस. ध्यानस्थ दिगंबराने डोळे उघडले. थोडेसे हसल्यासारखे केले. बस एवढेच. तो काही बोलला नाही. राधाबाई गैवरल्या अंगाने किती वेळ उभ्या राहिल्या. दिगंबरने परत डोळे मिटून घेतले. तोंडावर पदर घेऊन राधाबाई त्वरेने आत गेल्या. बाळंत घराच्या अंधारीत जाऊन बसल्या.
त्यांच्या असूंचे ओहोळ जणू काळजाच्या समुद्राला मिळाले. जय जय श्रीराम. दिगंबर मोठ्यांदा ओरडला. सेवकवृंद गोळा झाला. हाताच्या खुणेनेच त्याने प्रस्थान रहित केले. जथ्यातील मंडळीच्या बांधलेल्या वळकट्या मोकळ्या झाल्या. देव्हारा जाग्यावर आला. मूर्ती परत विराजमान झाल्या. पुन्हा सुरू झाले भूपाळ्या, पूजा, आरत्या, श्लोक, सवाया, दासबोधाचे पाठ. राधाबाई सर्वांचे करू लागल्या. काशीनाथ पंत अबोलपणे पाहू लागले. चनीबणी धरून आणल्या गत बसू लागल्या. गोदी आईच्या मत्तीला रमली. वाड्याच्या दरवाजाला साऱ्या गावाचे पाय लागू लागले. दिगंबरच्या पायावर अनेकांच्या भाग्यरेखा उजाळा घेऊ लागल्या. कुणी न सांगताच सारी लहान थोर मंडळी दिगंबराच्या नावाचा उल्लेख दिगंबर बुवा असा करू लागले. राधाबाईच्या मनात सुख आणि दुःख यांची दोन झाडे चढाओढीने वाढू लागली. एका संध्याकाळी परसातल्या तुळशी कट्ट्यावर राधाबाई एकट्याच बसल्या होत्या. ओसरी व परसू यात खूपच अंतर होते. बाहेरचा शब्द आतपर्यंत येईल असे नव्हते. राधाबाईंचे मस्तक रिते झाल्यासारखे झाले होते. त्या बसल्या होत्या. वाऱ्यालाच बसावे म्हणूनच बसल्या होत्या, पण वाऱ्याच्या झुळका त्यांना जाणवत नव्हत्या. आपण बसलो आहोत की उभे आहोत हेच त्यांना कळत नव्हते. समोरच्या दारातून दिगंबर आत आला. मंद मंद पावले टाकीत अगदी आईच्या शेजारी बसला. राधाबाई वेड्यागत त्याच्याकडे नुसत्या बघतच राहिल्या. त्यांनी बैस म्हटल्याने तो बसणार नव्हता. विचारल्या प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडून मिळणार नव्हते. त्या बोलल्या नाहीत की जागच्या हल्ल्या नाहीत. एखाद्या चित्राकडे पाहत राहावे तशा त्या केवळ बघत राहिल्या. पाहता पाहता त्यांच्या डोळ्यांची भिंगे भिजली. कडा पाझरू लागल्या. गळ्यातून गहिवर वर सरू लागला. ओठ थरारले. त्या बोलल्या नाहीतच, कटाक्षाने बोलल्या नाहीत. मुलगा राम ध्यानी झाल्याची जाणीव त्यांना पदोपदी गोदीच्या अवस्थेत नेऊन ठेवीत होती. आई, दिगंबर होऊनच बोलला. जणू किती जन्मानंतर राधाबाईंनी दिगंबरची ती हाक ऐकली. डोळ्यातले पाणी गालावर ओघळले. अडलेल्या गहिवराचा एक चमत्कारिक सूर फुटला. काळजाचा कंद हरपाकळीने उमलून आला. तरी त्या बोलल्या नाहीत, कटाक्षाने बोलल्या नाहीत. रामदासी दिगंबर आईच्या शेजारी बसला. पुन्हा त्याने हाक मारली, आई. लग्न ठरत असल्याचे कळले तेव्हा गोदीची अवस्था झाली होती तशी काहीशी अवस्था राधाबाईंची झाली. मुलाने आपण होऊन आईच्या पाठीवर हात ठेवला. सारी दुःखे शितळली, सारी शल्ये बोथडली, सारे काही मिळाले. आई, दिगंबर, दिगू, मला आता गुंतवू नकोस. मला गेलं पाहिजे. कुठं जाणार तू? काशी यात्रेला. राधाबाईंना लाखो प्रश्न विचारायचे होते. त्यांनी विचारले नाही काहीच. उत्तरे मिळणार नाहीत याची त्यांना खात्री होती. माय लेकरे दोघेही गप्प झाली. एकाएकी अवसान आल्यासारखे करून राधाबाईच म्हणाल्या, दिगू. दिगूने त्याच गुड डोळ्याने आईकडे पाहिले. राधाबाईंचा प्रश्न मात्र थबकला नाही. फेकलेलं फूल नेमकं देवावर पडावं तसं एक वाक्य त्यांच्या तोंडून दिगंबरच्या कानी पोचलं. मला घेऊन चल काशी यात्रेला. म्हणजे मुलगा म्हणून तुझं कर्तव्य संपलं? ठीक, कर तयारी. आठवड्याभरानं निघायचं. दिगंबर निघून गेला. आदित्यवाराच्या कहाणीतील महारोग्यासारखा. राधाबाईंचा सारा देह जणू सुवर्णाचा झाला. वसा घेतल्याचे फळ मिळाले. 7 दरवाजे उघडले. साऱ्या शरीरात लख्ख प्रकाश पडला. गोदीच्या लग्नाचा प्रश्न देखील न काढता काशीनाथ पंतांनी राधाबाईंना अनुमती दिली. चनीबणीला गोदी सांभाळील या पत्नीने सुचवलेल्या व्यवस्थेवरही त्यांनी शंका घेतली नाही. राधाबाई मुलाबरोबर काशी यात्रेला निघणार हे निश्चित झाले.
शेजार पाजारने फराळाचे करण्यासाठी जमू लागल्या. घरातल्या अखंड नाम संकीर्तनामुळे बावरून गेलेल्या छोट्या पोराने बरोबर येण्याचा हट्ट धरला नाही. गावकऱ्यांनीही एक विचार केला. दिगंबर बुवांना थाटाचा निरोप द्यायचे ठरले. आता मात्र राधाबाईंना सत्पुरुषाची आई झाल्याचा आनंद हळुवारपणे कुरवाळू लागला. त्या सुखावल्या. प्रपंचाचा काच त्यांना कळेनासा झाला. लेकाच्या मागोमाग त्याही परमार्थाच्या पायरीशी पोचल्या. काशी यात्रेची सिद्धता मोठ्या हौसेने करू लागल्या. चांदणं टिप्पूर पडलं होतं. घर झोपी गेलं होतं. गाव निद्राधीन झालं होतं. एकट्या राधाबाई जाग्या होत्या. सत्पुरुष झालेल्या मुलाबरोबर काशी यात्रा करण्याचं भाग्य त्यांच्या कानाशी सारखी गीतं गात होतं. भुपाळ्या म्हणत होतं. मंत्रोच्चार करीत होतं. सवया म्हणत होतं. मनाचे श्लोक साधवीत होतं. एकाग्र चित्ताने त्यांचं ते संकीर्तन ऐकत राधाबाई तुळशी कट्ट्यावर बसल्या होत्या. स्वतः जवळ बसण्याची त्यांची तीच एक जागा होती. मंजिरीने डवरलेलं तुळशीचं रोपटं भलं मोठं होऊन छायारूपानं समोरच्या भुईवर आंदोळत होतं. एकाएकी परसाच्या दाराची कडी कुणीतरी बाहेरून खटखटवली. कोण आहे? अवेळ झाली आहे हे मुळीच ध्यानी नसल्याने राधाबाईंनी सहज उठत प्रश्न केला. मी. तुळशी वृंदावनाकडून दारापर्यंत जाताना राधाबाईंना स्वच्छपणे वाटलं. गोदी असावी. दिगंबर आला. माझ्याशी बोलला. मला काशी यात्रेसाठी बरोबर न्यायला तयार झाला. गोदीला वाचा का नाही फुटणार? पण इतक्या रात्री ती बाहेर कशाला जाईल? भल्या भ्रमिष्टपणाने राधाबाईंना भारून टाकलं होतं. त्याने आडना ओढला. कडी लावली. दार उघडे करण्याच्या आधी विचारलं, कोण ग? म्हणत दारे उघडी केली. त्या मनोहर चांदण्यात एक मनोहरच मुद्रा त्यांच्या समोर आली. पर्यागा? का ग? इतक्या रात्री? बाबा वाण्याची प्रयाग आत आली. ती एक पांढरं शुभ्र पातळ नेसली होती. चांदणच नेसून आली की काय असं बघणाऱ्याला वाटावं असं. राधाबाई पुढे आणि प्रयागा मागे. दोघीही तुळशी कट्ट्याकडे आल्या. राधाबाईंनी वळून पाहिलं. प्रयागाचे पांढरे शुभ्र दात चांदण्या चमकल्यासारखे चमकले. ती हसली. राधाबाई आणखी पुढे झाल्या. ती पाठोपाठ आली. प्रयागाच्या कमरेखालच्या पृष्ठभागावर काहीतरी झळाळले. सोनसाखळीत गुंतवलेले तिच्या गळ्यातले सोन्याचे लिंग तिथपर्यंत लोंबत होते. ते चमकले. प्रयागा गावच्या धनिक वाण्याची एकुलती एक लेक. बिचारी विधवा झालेली होती. नक्षत्रासारखे तिचे रूप अनाघ्रातच राहून गेले होते. वयाने तिशी उलटली तरी तिची अंगलट लोभस वाणीच राहिली होती. राधाबाईंच्या घराखेरीज ती गावात कुठं जात येत नसे. दोघीही तुळशी कट्ट्यावर बसल्या. कधी निघणार यात्रेला वहिनी? प्रयागाने विचारले. परवा म्हणतायत बाई. मला नेणार का? बाबांची परवानगी आहे. काशी यात्रेला? मग काय करू तर? प्रयागा हे वाक्य असे काही बोलली की तिच्या तनामनाची सारी व्यथा राधाबाईंच्या आनंदावर एकाएकी ढगाळून आली. त्या थोडा वेळ गप्प बसल्या. प्रयागाचे डोळे पाणावले. तिने पदराच्या शेवाने आपल्या नाकपुड्या साफ केल्या. वहिनी? प्रयागाच्या डोळ्यात चांदणे झाकळले. राधाबाईंना शिवलीलामृतातील हरिणी आठवल्या. विचारते. त्यांची सहानुभूती पटकन बोलून गेली. स्वामींना? उल्लसित होऊन प्रयागाने प्रश्न केला. आपल्या दिगंबरचा उल्लेख स्वामी म्हणून झाल्याचे ऐकून राधाबाई उगीचच बावरल्या. कसल्या तरी अभिमानाने तो बावरेपणा हिरिरीने बाजूला सारला. अभिमानी पण करुणाद्र स्वरात त्यांनी निश्शब्द वचन देऊन टाकले. प्रयागाने तारांकित आभाळाला हात जोडले. डोळे मिटले. भावपूर्ण आवाजात ती म्हणाली, त्या सत्पुरुषाच्या बरोबर काशी यात्रा घडली म्हणजे कुडीचं सार्थक झालं. काशी विश्वेश्वरानं करावं एवढं. फार उशिरा सांगितलंस. त्यात काय?
1 दिवसात तयारी होईल. तुम्ही विचारलं तर नाही म्हणणारच नाहीत स्वामी. प्रयागा निघून गेली तरी पुष्कळ वेळ राधाबाई तुळशी कट्ट्यावरच बसून होत्या. प्रयागा खरोखरच धुतल्या तांदळासारखी होती. बालवयात वैधव्य आलं होतं तिला, पण बोरातल्या अळीसारखी ती बापाच्या मायेतच नांदत होती. बापाच्या घरात पैसा मावत नव्हता. त्यात तिच्या सासरची लक्ष्मीही तिचा पदर धरून माहेरी आली होती. प्रयागाला ते सारं शिवनिर्माल्य होतं. व्रत, वैकल्य, उपवास, वाचन यातच ती बापडी काळ घालवित होती. अलीकडे ती रोज रामदर्शनाला येत होती. राधाबाईंना विचारून परत जात होती. त्या दुःखी निष्पाप जीवाची काशी यात्राही आपण करवलीच पाहिजे असे राधाबाईंच्या मनाने घेतले. भीतभीतच दुसऱ्या दिवशी त्याने दिगंबराला विचारले. ती कशी साध्वी आहे हे सांगायला सुरुवात केली. दिगंबर निर्विकारपणे म्हणाला, तुला वाटलं तर घे बरोबर. 15 आहेत, ती 16वी. सारे गावकरी वाड्यापुढे जमा झाले होते. सारे आप्तस्वकीय अंगणात गोळा झाले होते. शिष्याने रामरायाची पालखी उचलली होती. अयोध्यानाथाच्या नावाचा जय जयकार चालविला होता. रामनामाच्या गाड्या चालू झाल्या. दिगंबर स्वामींनी पाऊल उचलले. सत्पुरुषाची धन्य माताहून राधाबाई ही काशी यात्रेला निघाल्या. 4 धामे आटोपून त्या 3 महिन्यानंतर परत येणार होत्या. आता निघताना परतीचा विचार त्यांच्या डोक्यात नव्हता. या जाण्याला जणू परतणे नसतेच अशा विश्वासाने त्या सर्वांचा निरोप घेत होत्या. भावकीतल्या वडीलधाऱ्यांच्या पायांची धूळ त्यांनी कपाळावर घेतली. काशीनाथ पंतांना लावून नमस्कार केला. चनी बनीला कुरवाळले. गोदीला पोटाशी घेतले. डोळे मुळीच न ओलावता हसऱ्या मुद्रेने त्यांनी सर्वांचा निरोप घेतला. यात्रा निघाली. सामानाच्या गाड्या, रामरायाची पालखी, दिगंबर स्वामी असा क्रम आपोआपच आकारला. लेकाच्या मागोमाग आई आणि ती वाण्याघरची विधवा प्रयागा. यात्रा निघाली. बोलले कुणीच नाही. एक जय जयकार घुमला. जय जय रघुवीर समर्थ. यात्रेने गाव वेस ओलांडली. ओढा पार केला. यात्रेतले शेवटचे प्रवासी राधाबाई आणि प्रयागा वाकणावर अदृश्य झाले. तेव्हा पोचवायला गेलेली मंडळी परत फिरली. काशीनाथ पंतांचे काळीज तेव्हा उगीचच जड भारी झाले. शेवटी वळताना पत्नीने केवळ मागे वळूनही पाहिले नाही या जाणीवेने ते थोडे कष्टी झाले. काहीतरी खचल्याचा भाव उगीचच त्यांच्या मनाला पोखरू लागला. अबोल झालेले काशीनाथ पंत आणि मुखी गोदावरी राधाबाईंचे घर सांभाळू लागली. नाम संकीर्तनाच्या सपाट्यात वाहून गेलेली चनीबनीची बडबड पुन्हा सुरू झाली. आईच्या आठवणीने त्या कोवळ्या पोरी वेळी अवेळी डोळे गाळू लागल्या. आई कधी येणार हा प्रश्न वारंवार वडिलांना विचारू लागल्या. काशीनाथ पंत कसल्या विचारात होते कोण जाणे. एक रात्री दरडावल्यासारख्या स्वरात त्यांनी पुरीनं सांगून टाकले, ती आता येणार नाही. आई देवाला गेली का देवाघरी गेली हे त्या चिमुरड्यांना कळेनासे झाले. मार्गेसर महिन्यात काशीनाथ पंतांनी गोदीचे लग्न उरकून घेतले. काही गाजावाजा न करता समारंभ पार पडला. पत्नी हयात असताना त्यांच्या घरातले पहिले कन्यादान त्यांना परहस्ते पार पाडावे लागले. गोदी नांदायला गेली. 2 पुरींना घेऊन काशीनाथ पंत संसार करू लागले. त्या चिमुरड्या पुरी पोक्तासारख्या स्वयंपाक पाण्यात ध्यान देऊ लागल्या. वडिलांना विचारण्याची सोयच नव्हती. आपापसातच चनीबनींची प्रश्नोत्तरे होऊ लागली. बने काय? आई कुठं असेल आता? कुणाला ठाऊक? पत्र का येत नाही? पाठवायचं नसतं का? दिगूदादानं पाठवलं होतं का कधी पत्र? पण तो आला होता. मग आई देखील येईल की? कधी? याचे उत्तर मात्र बनीला सुचत नसे. काशीनाथ पंत 4-8 दिवसांनी बाबा वाण्याच्या पिढीवर जात असत. प्रारंभी त्याच्या लेकीची पत्र आली.
नाशिकच्या मुक्कामापर्यंतची खुशाली काशीनाथ पंतांना कळली. पुढे प्रयागाची तिच्या वडिलांना येणारी पत्रेही बंद झाली. यात्रेकरूंचा आणि त्यांच्या आप्तांचा संबंध तुटला, पूर्णपणे तुटला. वैशाखी उन्हाळ्याने मानदेशावर आगीचा नांगर चालवण्यास प्रारंभ केला. गावाबाहेरचे माळ रणरणू लागले. गावातला फुफाटा भाजू लागला. कडुलिंबाला पालवी फुटली. गोडपणा म्हणून कुठे हवेत उरला नाही. एका घामेजलेल्या रात्री काशीनाथ पंत आणि बाबा बोलत बसले होते. मध्यरात्र टळून गेली होती. पेढीवरच्या बैठकीवर ते बोलत बसले होते. 10-20 पाकळ्यांचा एक लांबन दिवा पेढीवर लोंबकळत होता. तेल संपल्याने त्याच्या 4-5 ज्योती क्षीण होत होत विझून गेल्या. तरी त्या दोघांची बोलणी चाललीच होती. उभ्या गुडघ्यांभोवती आवळलेला उपरण्याचा जेठा सैल करीत काशीनाथ पंत म्हणाले, आमच्या हिचं ठीक आहे. नाही म्हटलं तरी ती परमार्थाच्या वयात आली आहे. पण प्रयागा, ती तर बैरागीनच आहे. म्हणजे अहो पंत, नवरा गेल्यापासून गोड पदार्थ तिने ओठांजवळ नेलेला नाही. घरात एवढे ऐश्वर्य आहे. शिशवी पितळी पलंग आहेत, पण ही झोपायची घोंगडीवर. दागिन्याला तर कधी हातच लावला नाही तिनं. गळ्यात लिंग आहे तेवढाच सोन्याचा स्पर्श. तिजोऱ्या भरल्या आहेत, उपयोग काय? मला नाही वाटत ती परत येईल. ती मुक्तच आहे. मग काय? जावई गेला तेव्हा आपण काय केलं? नंतर थोडा वेळ दोघेही गप्प झाले. स्वतःशीच बोलत राहिले. एकाचा शब्द दुसऱ्याला ऐकू गेला नाही. हातपंख्याच्या वाऱ्यानं की काय कोण जाणे. लांबन दिव्यातील उरलेली ज्योत ही गपकन विझली आणि सारा अंधार झाला. बरं आहे, येतो, एवढंच म्हणून काशीनाथ पंत उठले. बाबावानी किती वेळ तसाच अंधारात बसून राहिला होता कुणास ठाऊक. राधाबाई काशी यात्रेला गेल्या त्या गोष्टीला वर्ष होऊन गेलं. बाबावाण्यानं निरनिराळ्या पेढ्यांना पत्र लिहून पाहिली. दिगंबर रामदासी आणि त्यांचे यात्रिक यांचा पत्ता कुणालाच आणि कुठेच लागला नाही. दिवाळीसाठी आलेली गोदी लगालगा चावडी समोर आली. काशीनाथ पंत काही काम बघत होते ते एकदम चमकले. घरातल्या बायका सहसा चावडीवर येत नाहीत. त्यातून अशा कातरवेळी ते घाबऱ्या उठले आणि ज्योत्याच्या कडेला आले. गोदी घामाघूम झालेली होती. तिला वर धाप लागली होती. तिच्या गळ्यातून एक केविलवाना स्वर मात्र निघत होता. काय? तोंडाने ओरडत व हाताने खुणा करीत काशीनाथ पंतांनी विचारले. गोदीने खुनेनेच काहीतरी सांगितले. चावडीत बसलेल्या बाकीच्या मंडळींना आलोच एवढं सांगण्याचं भानही काशीनाथ पंतांना राहिलं नाही. घाईघाईने बैठकीकडे येऊन खुंटीवरचा रुमाल त्यांनी काढून घेतला. तो डोक्यावर ठेवला. पायात जोडा सरकावला आणि घाईघाईने पळत गेल्यासारखेच ते लिकीच्या पाठोपाठ निघून गेले. होय, राधाबाई परत आल्या होत्या. एकट्याच. आपल्या घरात येऊन त्याच तुळशी वृंदावनाच्या कट्ट्यावर बसल्या होत्या. गोदी पाठोपाठ काशीनाथ पंत परसदारी आले. राधाबाई उठल्या देखील नाहीत. त्यांचे डोळे शून्याकार झाले होते. मावळत्या सूर्याच्या उजेडात त्यांचे ध्यान विलक्षणच दिसले. राधा, तू आलीस? काशीनाथ पंत बेभानपणे म्हणाले. एक नाही, दोन नाही, राधाबाई उभ्या राहिल्या. त्यांना नीट उठवत देखील नव्हतं. त्या पूर्ण बदलल्या होत्या. मुद्रा कोळपली होती. केस विस्कटले होते. कपडे फाटले होते. अंगलट तर सर्वस्व काढून घेतलेल्या चिपाडासारखी त्या उठल्या आणि तशाच भेलकांडत आत गेल्या. गोदे, ही बोलत का नाही? काशीनाथ पंत वेड्यासारखे मोठ्यांदा ओरडले. मुकी गोदावरी काय सांगणार वडिलांना? तिने पाची बोटांची जुळवण आपल्या ओठांजवळ नेली. हात आणि मान नकारार्थी हलवीत खुनेनं सांगितलं, ती बोलत नाही. काशीनाथ पंतांना काय करावं ते सुचेना. त्यांना उभ्या उभ्याच मूर्छा आल्यासारखं झालं.
राधाबाई गेल्या त्या दिशेनंच काशीनाथ पंत घरात गेले. त्यांच्या नेहमीच्या शेज घरातच त्या अचूक येऊन पडल्या होत्या. त्यांनी पाहिलं, राधाबाईंची अवस्था चिंताजनक आहे. दिगंबर एकाएकी आला होता तशाच त्याही आल्या होत्या. तो बदलला होता तशाच त्याही बदलल्या होत्या. मुलाबरोबर काशी यात्रेला गेलेल्या राधाबाई आज परत आल्या होत्या. 1 वर्षाने आल्या होत्या. मध्ये काय घडलं याचा धागा काशीनाथ पंतांना सापडत नव्हता. त्यांनी परत अनेक वेळा हाका मारून पाहिल्या. गोदाची आई, राधा, ऐकलंस का? ए वेडे. काही नाही. प्रतिसाद म्हणून काही नाही. नुसते शून्याकडे पाहत राहणे. बघता बघता राधाबाईंच्या जीवाची तत्कील चालू झाल्याचे काशीनाथ पंतांना दिसले. चावडीवरची माणसे नेमकीच त्यावेळी चौकशीला आली. कुठं शेजारी पाजारी गेल्या चनीबनी पण परत आल्या. 4-2 बायका वाट काढीत येऊन राधाबाईंच्या उशा पायथ्याशी बसल्या. त्या कुणाशी काहीच बोलेनात. त्यानं वर श्वास लागल्यासारखा झाला. डोळ्यांच्या बुबळांची वेडीवाकडी हालचाल सुरू झाली. कुणीतरी कोणाला तरी गावातल्या वैद्याला बोलवायला पाठवले. बाबावानीही येऊन पोहोचला. कोण काय विचारणार आणि कोण काय सांगणार? हा म्हणता लहान थोर मंडळी सारा गाव वाड्यात जमला. सगळीकडे बातमी उठली. राधाबाई आल्यात आणि आल्या त्या भ्रमिष्ठ होऊन. भ्रमिष्ठापेक्षाही भयंकर अवस्था झाली होती काशीनाथ पंतांची. त्यांनी पत्नीचे डोके मांडीवर घेतले होते. ती आता आपल्याला लाभत नाही याविषयी त्यांची खात्री झाली होती. राधाबाईंनी डोळे फिरवले. त्यांच्या ओठांची काहीतरी हालचाल झाली. शब्द अर्थातच उमटला नाही. हुंदका आवरून काशीनाथ पंत म्हणाले, अरे गंगा आणा कोणीतरी, देवाऱ्यावर आहे. गंगेचे नाव कानी पडताच राधाबाईंनी धनुर्वाताच्या रोग्यासारखी एक भीतीदायक उसळी मारली. गंगोदकाचा गडू त्याचे तोंड फोडून कुणीतरी पंतांच्या हाती दिला. पंत त्यातील पवित्र तीर्थ मरणोन्मुख राधाबाईंच्या उघड्या ओठात घालणार एवढ्यात राधाबाई पुन्हा उसळल्या. एका हाताच्या होलपाड्या सरशी त्याने तो गडू उडवून दिला. नको. सीमेचे कष्ट सोसून त्यांच्या वाणीतून एक शब्द उमटला. त्या बोलू लागल्या. या घटनेने भानावर येऊन काशीनाथ पंतांनी हलकेच त्यांचे केस कुरवाळले. अत्यंत हळू आवाजात त्यांनी राधाबाईंना विचारलं, गंगोदक का नको? बाबावानी तो गडू उचलून घेऊन त्यांच्या पायथ्याशी आला. राधाबाई काशीनाथ पंतांकडे एकटक पाहत होत्या. ओठ पुन्हा थरथर कापले. आपल्या क्षीण हाताने त्यांनी पंतांचा चेहरा आपल्याकडे ओढला. कानांची ओठ भिडवण्याची खटपट करीत त्या म्हणाल्या, माझ्या दैवी काशी नाही, गंगा नाही. मी पापीने आहे. काशीच्या वाटेवर पाप पाहिले. दिगंबर आणि प्रयागा आणि बुवा. बाबावानी दचकल्यासारखा ओरडला. काशीनाथ पंतांचे सर्वांग कोंदटल्यासारखे झाले. त्यांच्या काळजाचा ठोका थांबल्यागत झाला. मग एकाएकी धडपड सुरू झाली. मस्तकात कोलाहल माजला. राधाबाईंची मान उशीवरून कलंडली होती. हालचाल बंद झाली होती. तो पापाचा प्रसंग प्रत्यक्ष पाहिलेले त्यांचे डोळे, पाप भिरू डोळे अजूनही उघडेच होते. पण त्यात प्राणांचे अस्तित्व राहिले नव्हते. धन्यवाद. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य ऐकण्यासाठी माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचं सदस्यत्व स्वीकारा. धन्यवाद. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.